मी कोण आले पहिला पॉडकास्ट कोणासोबत घेतलास? कॅमेरा चालू होता माहिती होता की नाही. खरं सांग कॅमेरा चालू होता माहिती होता हो माहित म्हणूनच बोलले पॉडकास्ट. पहिला पॉडकास्ट कोणासोबत घेतलेला तीच मी. जाईपर्यंत थांब ना, मग कर ना काम. हा? मी जाईपर्यंत थांब, मग कर चल, ना. आलं असणार खाली. चला येणार तो खाली. चल आम्हाला बाय बाय करायला ये. कुणाला नको ना रे. आणि तुझी काय तहान तरी भागली का? उगीच येऊन कळ काढायची करायची. कसला चावलंय तर दाखवते का? सकाळी तो उठतो, उठल्यानंतर त्याने मला सांगितलं आता उठ उठ उठ. मी उठलोय, सगळ्यांनी उठलं पाहिजे. मी उठलोय. कोण तू? हा, हे बघितलं हाच ही अशी प्रश्न उद्धट मला. आहे. अशी उद्धट आहे. नाही पण हाच अरे प्रश्न असं मला कसं पडला. काय? कोण तू अरे, तुमचा जावई. कोण आहे मी हो, जावई, पालवायचा मोठा जावई. मोठा कोण तू? जावई आहेस तू. कोण अरे तू? असं बोलणं बरोबर आहे का अरे पण अरे. तुला उठवलं तर तू कसा चिडतोस? मी कधीच नाही चिडत. मला उठवलं की मी कधीच चिडत नाही. तिला पण माहिती आहे. कारण मला उठवलं की मी उठतो. कारण मी त्याच्या आधी मी उठतच कधीच नाही, उठत नाही. तेव्हा त्याला उठवायचा संबंधच येत नाही. पण तो माणूसच विचित्र आहे. तो उठल्यानंतर आणि बोलतोय उठून, मी उठलोय आता सगळ्यांनी उठलाच पाहिजे. मग धरलंय चावलंय उठल्यानंतर रागात. किती वाजताची गोष्ट आहे? सकाळी 7:30-8 वाजता. असंच चाल बघू, असंच चालून दाखव. चालून दाखव. नको रे काहीतरी करू. असं काहीतरी करायला नको सांगू. बस काहीतरी करायला येत नाही ते सांगू. नाही. जमणार नाही ते ना. मला दे, माझी फणी दे चल. चल तू येणार खाली जाईल. मला खाली जाऊन उभं नको करूस प्लीज. बघ आलाय कारण मगच हे कर माझ्याकडे प्लीज. नाहीये प्रार्थना. कोण आहे? विचार. माझी बायको आहे ती. तिला काय उभं करतोस खाली झालं काय बघ. हो बाबू तू नंतरच जा. हा, याचं काय ऐकू नको. हो बाबू. मी सांगितलं तसंच कर. होय होय. अजिबात ऐकायचं नाही. आमची कॅब नाशिक वरून बुक होते कारण आमच्याकडे उबर नाही. येते हो बाय हो. गो गो हाय हडे मी नाही, मी चालले. मला आज आमचा 25वा प्रयोग आहे. त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांसाठी फार आनंदाची गोष्ट आहे कारण की पहिलं मराठी कॉन्टेंट क्रिएटरचे व्यावसायिक नाटक आहे. आणि थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर. आज आपल्याला काही मान्यवर लाभलेले आहेत. आपण पटकन त्यांचा सन्मान करूया. त्याच्यासाठी खरं एकदा तुमच्यासाठी सगळ्यांसाठी थँक्यू सो मच. मी पटकन आपल्या नाटकाचे निर्माते निखिल करंडे सर आणि हर्षद कटापूरकर सरांना रंगमंच करण्याची विनंती करतो. आमच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आहेत, आमच्यावरती विश्वास दाखवलाय त्याच्यासाठी खरंच थँक्यू सर. या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक समीर खांडेकर. Yes. मी आता गेले होते नाटकाला. नाटक तर बघून आले पण रोज संध्याकाळी मला परत तापासारखं होतं आणि आता मला परत तसंच व्हायला लागलं. आता येऊन मी मस्त वाफ घेतली आणि मला असं थोडंसं अंग दुखतंय. पण मला मी त्याला 1 महिना आधी शंतनूला सांगितलं होतं की मी येईन म्हणून. आणि नंतर मी तरी पण त्याला काल बोलले. मी त्याला बोलले, सुमितला बोलले की कदाचित मी उद्या कॅन्सल करेन कारण रोज संध्याकाळी मला ताप येतोय. तर मला नाही अंकिता गोळ्या घे पण तू ये. मी गोळ्या तशाही काही घेतल्या नव्हत्या, म्हणजे नॉर्मल हे करून गेले मी. आता मला परत तापासारखं व्हायला लागलं आहे. मला असं वाटतं की उद्या जर मला सेम झालं तर मग मी ब्लड टेस्ट करणार कारण असं रोज संध्याकाळचं वाटणं. बघू उद्या संध्याकाळी आपण याच्यावरती विचार विमर्श करूया. आणि आता मी थोडासा आराम करते. आता परवा मला जायचं आहे. मी आणि वहिनी चाललो आहे गणपतीच्या शॉपिंगसाठी सोमवारी. सो सोमवारचा अख्खा दिवस आमचा शॉपिंगमध्ये जाणार आहे. सो मी कुठून कुठून काय काय शॉपिंग करेन ते मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे त्या ब्लॉगमध्ये. सो तो तुम्ही ब्लॉग बघू शकता. सोमवारी बघाल किंवा मंगळवारी बघाल कारण सोमवारी जर मला यायला लेट झाला तर मग मी तो ब्लॉग मंगळवारी पोस्ट करेन. हा पण आता उद्या सकाळी भेटूया. उद्या सकाळची सुरुवात कशी होणार आहे तुम्हाला माहिती आहे. उद्या सकाळी पहिला आम्ही जाणार घरात. आणि काही मला कोणीतरी आता एक कमेंट दाखवली माझ्या स्ट्रीममधनं की तुम्ही त्या घराचं काम चालू आहे बाकी सगळे राहायला आलेत. तर नाही, आमच्या आजूबाजूला जे आहेत ना सगळ्या रेंटवरती आहेत. सो लोकांनी जे फ्लॅट घेतले आहेत ते त्यांनी रेंटवरती दिले आहेत आणि आम्ही तिथे राहायला जातो आहे. आणि मला असं कोणतंही घरातलं काम हे राहायला गेल्यानंतर नको आहे की आता हे तोडूया, हे करूया, ते करूया, ते करूया वगैरे काही नको आहे. आणि
मी बघितलं ज्यांच्या घरात लहान मुलं असतात त्यांना घरातल्या कॉर्नर्सना ते काहीतरी असं सॉफ्ट वगैरे काहीतरी लावून ठेवतात किंवा कॉर्नर्सपासून आता मी सगळे घरातले कॉर्नर्स आधीच काढून टाकते की मला घरात कॉर्नर्स पण नको आहेत. मला नंतर काहीच घरात काम करायचं नाही आहे पुढची 5 वर्ष. त्याच्यामुळे मी एकदाच व्यवस्थित काम करून घेते आहे. ते भलेही वेळ लागला तरी चालेल. माझं टार्गेट आहे दिवाळीच्या आधी, कारण दिवाळीच्या आधी जर घराचं काम झालं तरच आईबाबांना मी आणू शकते घरी. दिवाळीच्या नंतर जर झालं तर टुरिस्ट चालू होणार, आमचं टुरिस्टचा सीझन हे ते, मग बाबा होमस्टे सोडून आमचं काही निघणार नाहीत लवकर. म्हणून प्रयत्न चालू आहेत की दिवाळीच्या आधी, पण जर शक्य नाही झालं तर मग त्यांना कधी वेळ असेल तेव्हा तशा ह्याने काहीतरी करावं लागेल मला. पण आम्ही जे काम करून घेतो आहे ते खूप व्यवस्थित आणि बारकाईने करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, ते तुम्हाला कळेलच. सो आपण भेटूया उद्या सकाळी. काय बोललास? मला काय नाही मिळणार? कोल्ड कॉफी वगैरे आता मिळू शकत नाही तुला, आत्ताच सांगते. मला पाहिजे असेल हॉट तर? कॉफी मिळणार तुला. पण मला हॉट कॉफी प्यायची नसेल तर? नाही प्यायची, काहीच मिळणार नाही. तब्येत पहिले नीट करायची आणि नंतर मागायचं काय मागायचं. गप चल रे. कुणाल प्लीज. बॅकग्राऊंड म्युझिक किती चेंज होतं बघितलंस? हो सगळं मस्त. चल सगळं चेंज होतं. आता माझं काय म्हणालास? काय म्हणालास? आता माझ्या तू याच्यावरती जर काहीतरी कॉमेडी म्युझिक आता हॅलो गाईसानू, आता वाजले 4 आणि मी 4 वाजता निघाले ह्या डोनाल्ड डकला घेऊन. तर सकाळपासून थोडासा मी आराम केलाय. झालं, सकाळपासून मी थोडासा आराम केलाय. आता मला बरं वाटतंय. संध्याकाळचं बघूया काय होतंय. आता वाजले 4 वाजता आम्ही स्टुडिओला चाललोय. आता जाऊन मी माझं काही काम आहे ते करेन. आणि हॅम्पर्सबद्दल मी सांगितल्यानंतर बऱ्याच जणांनी हॅम्पर्ससाठी आम्हाला खूप कॉन्टॅक्ट केले. पण हॅम्पर्समध्ये काही गोष्टी अशा आहेत, कुणाल 2 मिनिटं मला बोलायला देशील का रे? असं करतोस मग मी तुला चावते. हॅम्पर्समध्ये काही गोष्टी अशा आहेत कुणाल, कळला लोकांना तू मल्टी टॅलेंटेड असत. आता गप्रेव. तर हॅम्पर्समध्ये काही गोष्टी ज्या आहेत ना त्या प्री ऑर्डर कराव्या लागतील तुम्हाला, कारण त्या तशा बनवून आम्ही ठेवलेल्या नाही आहेत. त्यामुळे ज्यांना ज्यांना हॅम्पर्स नंतर हवे त्यांनी प्लीज प्री ऑर्डर करा, तरच ते तुम्हाला मिळू शकतात. आणि आता आम्ही चाललोय स्टुडिओला जाऊन आम्ही काम करू. आणि आज रात्री आम्ही हनुमान अंश नावाचा मूवी जो आहे तो बघायला जाणार आहोत. नीम करोली बाबाच्या त्यांच्या लाईफवरती काहीतरी आधारित तो आलेला आहे. काय ते पोराचं झालं? त्याने आयफोन नव्हता आहे तसंच ते स्टोरी आहे. पण आता ते बऱ्याच त्यांचे इंटरनल बऱ्याच गोष्टी आहेत. पण आमचा सांगण्याचा उद्देश वेगळा होता. गाईज कम ऑन गाईज, आम्ही हे सांगत होतो की मुलांचे हट्ट पुरवण्याच्या बाबतीत पालकांनी चुका करू नका, हे आम्हाला सांगायचं होतं. सो गेल्या वर्षी तो उभा राहिला होता संकटावरती आयफोनसाठी. आता काहीतरी हप्ते थकले, मग आई वडिलांची भांडणं आणि बऱ्याच गोष्टी त्यांच्या काहीतरी इंटरनल असेल. आपल्याला काय करायचं? न्यूजवाले पण वेगवेगळं हे करतात. आणि आता ते तिघांचे नाही पण टाकलं होतं दादानी, त्या हो टाकलं होतं. सगळ्यांनाच वेगवेगळे. आता त्या आयफोनच पहिले पसरलं. पण ते उद्देश काय आहे? काय आहे उद्देश हा आहे की सगळ्यांनी नीट राहा, मस्त राहा, मजा करा. जीव देणं हा पर्याय नाही. खुश राहा. माणसाला खूप कमी पैशात जीवन जगता येतं. आणि त्याच्यानंतर मी हे पण बघितलं की काल सावंतवाडीमध्ये सुद्धा एका विद्यार्थिनीने 10वीच्या विद्यार्थिनीने सुसाईड केलं. आणि नंतर त्या मुलाने आता त्यांचे काही तळ्यात उडी मारून आता बरंच येत आहे. सो आता मी सिंधुदुर्गमध्ये लहानाची मोठी झाली आहे, त्यामुळे मी सांगू शकते की हा जो प्रेशर आहे ना मुलांवरती, याच्याबद्दल मुलांशी बोलत राहा की ते नक्की काय करतात. कारण काय माहितीये, एक गोष्ट आहे, तुम्ही किती मार्क मिळवा, काही मिळवा, जे आयुष्यात होणार आहे ते होणार आहे. म्हणजे तुम्ही मार्क कमी मिळवलेत म्हणून फ्युचर मध्ये जाऊन तुमचं वाट लागणार आहे, हे करणार असं नाही. तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं लिहिलेलं आहे, ह्या दृष्टीने प्रयत्न करा. काय मेहनत करा. एखादा आर्टिस्ट असतो, त्याला अभ्यासात रस नसतो, तो चित्र भारी काढतो. एखादा म्युझिक डिरेक्टर होतो, एखादा कोणतरी चांगला गाणारा असतो, त्याला अभ्यासात रस नसतो. अभ्यास का वेगळ्या गोष्टीचा अभ्यास त्याला इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे काहीतरी करा. जीव देणं हा पर्याय नाही. मस्त एकदम छान राहा आयुष्य. काय प्रॉब्लेम असेल हा तर कोणाला बघितला कॉन्टॅक्ट करा. बसलो होते सर
ज्ञान देऊ बाबा. मग कशाला जीव द्यायचं? किती माणसाचं जीवन खूप कालावधीनंतर पुण्य करून मिळतं. हो. येडे, माणसाचं जीवन एवढं अनमोल जीवन असं व्यर्थ नाही घालवायचा. मस्त एकदम हिला कसा लाख घोघवलो भारी. घोघवलो मका घोघवलो. आता ऋतुजा येणार आहे, ती चिकन फ्राय बनवणार आहे. आणि मस्त बनवते. कोणाल तू आवडीने तू बोलतोस तिला, उगीच नाही बोलायचं. लोकांना वाटत असेल मी जाम तिला छेडतो ना. नाही पण ती चिकन फ्राय अतिशय सुंदर बनवते. चिकन फ्राय आणि तिने काय ते हे पण मस्त बनवते, सलाड बनवते ते. हो ते पण. आणि सांग आपला श्रावण नाही ते सांग लोकांना, नाही तर लोक म्हणते श्रावण नाही तुमचं. श्रावण नाही पाळला कारण काय इथं आमचं शेड्यूल व्यवस्थित नाही ना. आणि त्याचं प्रोटीन इनटेक. प्रोटीन कुणाल बंद कर. कुणाल हे बघ आली. काय झालं? चिकन बनवून देणारी आली. आली कुठे चालली फुल एकदम. तुम्ही जिथे चालला तिथेच चालले. आज घातली ऋतुजाने जीन्स. जीन्स तीच आहे. टॉप आहे काय? वाव. चांगली वाटते तुला ऋतुजा जीन्स. इस्त्री नाही केली आहे कारण इस्त्री आमची बिघडली ना, आम्ही नवीन मागवली इस्त्री. ती उद्या येणार आहे. गरीब आहेत बिचारी. गरीब आहोत ना. बिचारी गरीब आहेत ग. ऋतुजा प्लीज चिकन फ्राय कर, मला भूक लागली आहे. बनव. हे मी नाही लावलंय, मग ताईने. पण मग तू लावतेस. आता कसं लावणार? झालं लागलंय. मीठ मसाला लागलाय का बरोबर? आणि मी- तुझ्या दाखवचं आपल्याला हे करायचं आहे. काय हे करायचं आहे म्हणजे तुझे काय गुण दाखवायचे आहे. उगाच हे नको ना, प्रॉपर प्रॉब्लेम नको. उद्या मुलगा आला कोणी त्याला सांगाल चिकन फ्राय करता येतं. हो ताई ते तो गुण ताईच सांगेल. हे चिकन जास्त फ्राय अरे, ये बाहेर काय रे. तुला होतं ना तिखट, मी माझं काय काही करू? नाही. माझं पोट म्हणजे म्हणजे सगळं फर्स्ट क्लास एकदम. तुमची वाट लागणार. टाकते तुमचं त्याल, त्याच्यात त्याल नाही आहे. त्याल हे त्याल कुठे आहे रे? त्याला काय असतं हे बघ. गो गो हाय एकच शिकलाय. 2 दिवस झाले दोन त्याच्यावरच दिवस हा. झाले. मस्त वाटतं ना ते. हं. हो का आई. कुणाल तू ओव्हर ऍक्टिंग हा? कुणाल ती फ्राय करणार आहे. फ्राय करणार आहे मी. चिकन फ्राय Deep fry? डीप फ्राय. डीप फ्राय. मला नको, मी नाही खाणार. ती काय रोज थोडी करते, ती फ्रायच करते. असंच छान लागतं ती करते ते. खाऊ नकोस, मी खाईन. हा का पहिल्यांदा खातोय? उगीच नाटक नाटकं करते. करताय. एवढं तेल बघूनच मला चक्कर अगं ते आली. तेल Acidity. तेवढं नाही राहणार, गप्प बस. तरी कमीच घातलंय मी, समजलं काय? लावलेलं नाहीये. जसं लावलेलं आहे त्याच्यात होईल. आपण बघूया, एक खाऊन बघूया कसं होतंय. गरम होते तेल. आधीच माहितीये काय मला. करतेस? आधीच सोडा. तिने दिलेलं, तिने खाल्लंच तिच्या हातात. नाटकं करू नकोस 31 ला केवढं ते संपलं तिकडे, माहितीये काय? एवढी डिमांड आहे. नाही तू हे मात्र चांगलं बनवतेस. हेच फक्त चांगलं बनवतेस. एकच काय तो गुण आलाय, चिकन चांगलं बनवते. बाकी थोडस गणलेस. आता कॅमेरा चालू आहे म्हणून मला उलटा सुलटा बोलत नाही हे नको बरं. कॅमेरा बंद कर, अंकिता बंद करा. हा केला केला. अरे बोल बोल बिंदास बोल. एवढंच बोलते मी तुला गप्प हो बस. हो. हा? एवढंच बोलते माझ्या मनाला. आणि तिकडं प्राजूलाच माहिती मला काय काय बोलतेस पण ते. तुझं तर प्राजू सोबत भांडण झालंय. प्राजूशी नाही बोलत आहे मी. मग एवढं तिचे मला आणि प्राजूलाच माहिती करतोयस ते. मला किती घालून पाडून बोलतेस ते मलाच माहिती आहे. मी प्राजूला काही नाही बोलत. आई तू बोल. मी काही नाही बोलत. अंकिता नाही बोलत. नाही बोलत गप्पच. अजून जावायचं काय मान बिन पान. पान हवाय तुला? तू काय करतोय तसं? ओगीच आपलं काहीतरी केलंय, काम करता असो दिसा म्हणून करतो काय? खिडकी बिडकी जरा घड्या करून ठेवायच्या. याचं टेस्ट करता हे तापलंय का? तापलं पाहिजे होता, कडकडीत तापलं पाहिजे. झारा हा बघ समोर आहे. कुणालची कॉमेंट्री ओगीची असता. वायफळ कुणाला बघत कधीच बडबड करत नाही. वायफळच आहे. वायफळ बडबड करत नाही. त्याच्यातून काहीतरी घेण्यासारखं असतं. नाही काही नाही. ही बघ सुवासनी आणि बघ कुठे गेलेत ती. पिक्चर आपण कोण कोण जातोय? आपण तिघच जाणार, अजून कोण? नशीब ती राजू नाही ना बाकी. नको रे बिचारी असली पाहिजे. तू जशी आहेस तशीच वाग ना. एकदा दाखव ना. एकदा एक ब्लॉग तू खरी आहेस तशीच वाग. पूर्ण ब्लॉगवर तू आहेस तशीच वाग. अरे मी आहे तशीच वागते.
खरं हो. आरशात बघून बोलता. आरशात बघून तुझ्या चष्म्यात दिसतंय मला आरसा. गो बस. नीट बघ आणि ताईला विचार, मी अशीच वाटते. तू सनग्लासेस सारखी आहे. म्हणजे पानसट जोक असेल तुझं काहीतरी. हा, बोल नाही, बोल बोल. सनग्लासेस मध्ये कसं वेगळं दिसतं वातावरण, पण खरं तसं नसतं. शिस्तीच्या बाबतीत 3 पोरींपैकी कोण? हा हे वाक्य आता जे बोलली ना ते परत मागे जाऊन ऐका. काय होत हे खतरनाक आहे. ते वाढवशील, तेल वाढवशील. अरे तेच विचारायचं, तेच तू विचारलं नाही. ते काय बघता मी पण ती बोलली आता आपण थांबूया, वाट बघूया, मग तो आपण टेस्ट करून मग बघू. आता बघतोय वाट कधी तो त्याचं काय होईल तो. अरे म्हणजे एकदम गरम गरम असेल ना म्हणून. आता काढ तू थोडस असं हे कर. हे बघ झालंय, आलंय, काढ. वाव चांगलंय, मस्त. चल मग म्हणजे ताईची कमाल आहे, तू काय फक्त हे केलं. चालला गो हाय बाबा एकच शिकलाय. कुठून शिकलायस हे? हिच्याकडूनच एकदा बोललेली कोणाला तरी. एका म्हाताऱ्याला ही काय बोललेली माहितीये काय? काय? कुंभार माठच्या इकडं एक म्हातारा होता, आम्ही गाडी लावलेली. हा. मॅड मेलो म्हातारो. हा. जाम खवट होता म्हातारा तो. खवट म्हणजे? खवट म्हणजे खवट कसं असणार म्हातारा? आगाव होता. आम्ही फक्त गाडी लावलेली, हम्म. येऊन काय काय शिव्या देऊन गेला तो. गाडीतून काढा आणि जोरात गाडीवर मारलं होतं. आईला गाडीवर पण गाडीवर विचार तिला, नीट सांगा ना त्याला. बोललो नीट सांगा. मग गाडीत आणखी आम्ही दगड होती. होतो. गाडीत बसलो, जोरात मारलं. वा जाम भूक लागली आहे. हा झाल्यानंतर घ्या ना तुम्ही. जसं होतं तसं. ए, ताई एक ना मला बरं नव्हतं. गप्प बस. तुझ्या ताई शेंबोडतीच्या नाकी आले. ऋतुजाने एक मला फरमाईश दिली. कोणतरी ऋतुजाला भेटली होती, अंजली, जी आमचे ब्लॉग्स बघते. तो हाय अंजली, तू परेलची आहेस आणि तू ऋतुजाला भेटलीस असं ऋतुजाने आम्हाला सांगितलं. तर थँक्यू की तू आमचे ब्लॉग्स बघतेस आणि असेच नेहमी आमचे ब्लॉग्स बघत राहा. ऋतुजाने एकदा काय केलेलं माहितीये, सुरुवातीला माझं जेव्हा 100K वगैरे फॉलोअर्स झाले असते, ताई माझा phone घेतला ताई. आणि स्वतःच्या सगळ्या मित्रांना फॉलो केलं होतं. का? ताई तुम्हाला फॉलो करेल समज आपण. आणि मला माहितही नाही कोण असत हे, मी कधी ओळख नाही काय नाही. सगळ्यांना फॉलो केले आणि एका दिवशी बसाल. ऋतुजा खोकतेस पण ते वाढेल, चिकन वाढेल. मला जाम भूक लागली. आता मी मस्त जेवून घेते, बाकी सगळ्यांना उशीर होणार आहे. तर काही जाणू, आम्ही फार नॉनव्हेज तसंही खात नाही आणि त्यामुळे आम्ही श्रावण नाही पाळलाय यावर्षी. कारण खूप आम्ही तसं बघायला गेलं तर वर्षभरातच फार कमी नॉनव्हेज खातो. त्यामुळे कधी असं वाटलं तर आम्ही खातो. ह्या दिवसांमध्ये नॉनव्हेज यासाठी नाही खात की बाहेरचं वातावरण आणि सगळ्या गोष्टी असतात ज्याच्यामध्ये आपली पचन क्रिया थोडीशी मंदावलेली असते. अशा ह्याच्यामध्ये असे जड अन्नपदार्थ आपल्याला पचत नाही. पण आज आम्ही आता खाल्लं. आता मला नाही वाटत की आठवडाभर काही आमचं असेल, तर असं आमचं असतं. त्यामुळे आम्ही श्रावण नाही पाळलेला आहे. आणि आता लवकरच म्हणजे आता उद्या तर मी शॉपिंगला जाते. तो ब्लॉग तुम्हाला मी दाखवेनच की आम्ही कुठे कुठे काय काय शॉपिंग करतोय. कारण मला देवबागची पण शॉपिंग करायची आहे. त्याच्यानंतर आता उद्या मी आणि बहिणी जातोय आम्ही. इकडची अलिबागची पण शॉपिंग आहे आणि त्या सगळ्या गोष्टी काय काय नवीन नवीन घ्यायच्या आहेत. सो बघूया काय मिळतंय आम्हाला उद्या. सो ते तुम्ही बघणार आहात उद्याच्या ब्लॉगमध्ये. आम्ही जातोय तो मूवी बघण्यासाठी. प्राजक्ता आणि आता निघतील नाशिकवरनं, कारण आज शेवटचा दिवस होता नाशिकचा. संडेला एक्झिबिशन तिकडचंही संपतंय, तर ते निघतील आता आणि ते रात्री पहाटे पोहोचतील इथे मुंबईमध्ये. आणि मग उद्यापासून परत एकदा पुढच्या एक्झिबिशनची तयारी. आता आम्ही येतोय 29 आणि 30 तारीखला विक्रोळीला, कन्नमवार नगर 2 इथे. तर ज्या ज्या लोकांनी हॅम्पर्स वगैरेचे काही ऑर्डर दिलेली आहे आणि तुम्ही विक्रोळीच्या जवळपासचे वगैरे असाल तर तुम्ही तसं सांगू शकता आणि तिथून तुमचे ऑर्डर्स घेऊ शकता. म्हणजे तुमचं कुरिअर चार्जेस वाचतील. हे मी तुम्हाला सिक्रेट सांगते. जिथे जिथे आमचे एक्झिबिशन्स असतील आणि त्याच्या आधी जर तुम्ही ऑर्डर दिलेली असेल ना, तर ती तुम्ही तिथून कलेक्ट करू शकता.
सो तसं त्या पद्धतीने प्लॅन करा. आणि बाकी मला काय सांगायचं होतं अजून. हां, आणि आज मला संध्याकाळी काही वाटलेलं नाही आहे. मला आज मी एकदम फिट अँड फाईन आहे. त्याच्यामुळे मला काही डॉक्टरकडे जायची गरज नाही. मी एकदम व्यवस्थित आहे, मला काही झालेलं नाही आहे. आणि आता कसं गणपतीचे दिवस येत आहेत म्हटल्यानंतर एक वेगळी एनर्जी अंगात येते आणि आपण जोमाने कामाला लागतो. त्या पद्धतीने मी कामाला लागलेले आहे. जाऊन आता मस्त शॉपिंग, त्याच्यानंतर उद्याची शॉपिंग झाल्यानंतर ते शॉपिंगचं सगळं सामान सॉर्ट करणं, मग एकदा माझी अलिबागला पण फेरी होईल, ते सगळं सामान आम्ही आधी नेऊन ठेवू. आता यावर्षी थोडीशी जरा गडबड आहे माझ्याकडे गणपतीचं, कारण माझं प्लॅनिंगच करता येत नाही आहे. पण देवाने एक गोष्ट सोपी केली आहे माझ्यासाठी, की यंदा असं होतं की माझे काका गेलेत, त्यामुळे आमच्याही घरचा गणपती 7 दिवस, कुणालच्याही घरचा गणपती इथला, म्हणजे आमच्याच घरचा, सॉरी, म्हणजे मी सांगताना तुम्हाला सांगते की कुणालच्या घरचा. सो तिकडे देवबागलाही गणपती 7 दिवस, इथे अलिबागलाही गणपती 7 दिवस. त्यामुळे थोडंसं माझं हे होतं की कसं मॅनेज होणार आहे, सगळ्या गोष्टी कशा करणार, कोण कधी कुठे असणार. मग कुणाल पण म्हणाला की मी तिकडे गणपतीला कधी येणार, तू इकडे गणपतीला कधी येणार, कसं हे सगळं मॅनेज होणार. आणि मला कालच कळलं की इथला अलिबागचा गणपती हा गौरी गणपतीचं विसर्जन असतं, तर ते यावर्षी 6व्या दिवशी आले. त्यामुळे 6व्या दिवशी गणपतीचं विसर्जन होणार आहे. तर देवाच्या कृपेने मला इकडचंही विसर्जन मिळणार आणि मला तिकडचंही विसर्जन मिळणार. पण आता पहिले दिवस कसे ऍडजस्ट करायचे, काय करायचंय नक्की, हे आमचं थोडंसं विचार विमर्श चालू आहे की मी कधी देवबागला जाऊ, कधी अलिबागला येऊ. कारण माझ्या 3-4 फेऱ्या होत्या, हे मी आत्ता करतेय, पण मला ते जमलं पण पाहिजे तितक्याने, कारण सध्या प्रवास भरपूर होतोय माझा. तो कसा कमी करता येईल आणि किती चांगल्या पद्धतीने आपण प्लॅनिंग करू शकू याच्यावरती थोडंसं मी डोकेफोड माझी चालू आहे. कारण ऋतुजा प्राजक्तांना पण घेऊन जायचं आहे, सामान तिकडे देवबागला घेऊन जायचं आहे, सगळी तयारी पण आहे, गणपती आणायचा पण आहे. मधल्या दिवसांमध्ये मी नसेल तर काही प्रॉब्लेम नसतो, पण सुरुवात आणि शेवट ह्या दिवसांमध्ये तरी मला तिथे जाणं भाग आहे. इकडे कसं कुणाल आहे, कुणालचा मोठा भाऊ पण आहे, त्यामुळे आता मी विचार करते की कसं सगळं ते मॅनेज करायचं. जसं माझं काही ठरेल मी तुम्हाला नक्की सांगेन की मी कधी कुठे असणार. त्यामुळे तुम्ही सुद्धा आमच्या घरी गणपतीला येऊ शकता. तुम्ही सगळेजण माझ्या ब्लॉग्सला भरपूर प्रेम देताय आणि त्यामुळेच आम्ही हे डेली ब्लॉगिंग करतोय. तर तुम्ही सुद्धा गणपतीला आमच्या घरी नक्की या. म्हणजे मी तुम्हाला देवबागचं आमंत्रण देते. तर देवबागला विसर्जनाच्या दिवशी सगळ्यांनी आलात तरी सुद्धा मला काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही 7व्या दिवशी, रविवार आलाय वाटतं त्या दिवशी, त्याच्यामुळे सगळ्यांनी या, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सगळ्यांनी आमच्या घरी विसर्जनाला या. कारण मला विसर्जनाला भरपूर गर्दी हवी असते आणि तुम्ही सगळेजण आलात तर आम्हाला नक्कीच आनंद होईल. सो स्टे ट्यून अँड सी यू इन नेक्स्ट व्लॉग गाईज. बाय बाय.